प्रथम स्ट्राईकला आहे ना गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहायला मिळणार आहे आणि इथून पाहायला गेला तर बिग फाईट बोर्ड क्रिकेट असोसिएशन मधील आणखी एक दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळणार आहे। तर युद्ध रंगणार आहे, युद्धाचा तारंबळ पाहायला मिळणार आहे। ब्लॉकरचा बॉल अगदी खोदून काढला, पिवंत षटक आहे, मिडॉन मध्ये ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील, एक धावेला प्राधान्य दिले गेले। प्रथमेशांच्या बॅट मधून मात्र पहिली धाव आपल्या संघासाठी येताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या वैयक्तिकरित्याही त्यांच्या मात्र खात्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। त्यानंतर मात्र जगन्नाथ आलेत। मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार ज्यांच्या नावावरती होता तेही फलंदाज आपल्याला मात्र स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत। तर मयूर पन्हाळकर पहिला मयूर पन्हाळकर इथे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती। त्यांच्याही मात्र अंगावरती पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट मागील मॅचचे दोन हिरो एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतात इथे। बेस्ट ऑफ बेस्ट अशी ही चर्चा आपण करत होतो। एका बाजूला जगन्नाथ आहे ज्यांनी मात्र एनबी ट्रॉफी गाजवली आहे। ग्रामीण क्रिकेट असेल, तालुका हाफ असेल, त्यानंतर तालुक्याचं क्रिकेट असेल, जिल्ह्याचं क्रिकेट असेल। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मयूर पन्हाळकर आपण पाहायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रातील स्टार खेळाडू अनेक व्यावसायिक गटामध्ये खेळाडूंना मात्र आपला नावाचा बोलबाला निर्माण केलाय आणि तेच खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत। बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेने धावफलक मात्र 2च्या घरामध्ये मात्र जाताना पाहायला मिळणार आहे। जगन्नाथ जग्गू म्हणून या नावानं सुप्रसिद्ध असणारे टेनिस क्रिकेट पटलावरचं नाव आपल्याला मात्र पाहायला मिळतोय। एका बाजूला सोमेश्वरवाडी आणि दुसऱ्या बाजूला कुसाईवाडी या दोन संघांमधील हा मात्र अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, पडल्यानंतर हवेमध्ये मात्र स्विंग होताना मात्र पाहायला मिळतोय आणि मिस झाले तिथे फलंदाज जग्गू मात्र पाहायला मिळतात इथे। मागच्या मॅच मध्ये 30 धावांची बहारदार खेळी साकारणारे मात्र जग्गू आतापर्यंत मात्र या षटकातील 2 डॉट बॉल मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत। 2च धावा मात्र धावफलकावरती आल्या। 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। वेग थोडासा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळणार आहे। अतिरिक्त धाव चांगला बॉल इथे मात्र आणखी पाहायला मिळेल का याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आमचे आदरणीय तानाजी दोंडे तात्या यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचा आम्ही करतोय सरच स्वागत। वेलकम तानाजी दोंडे काका। हो चांगलं टायमिंग प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार बॉल, सीमारेषा पार आला हा शानदार जग्गू जगन्नाथच्या बॅट मधून षटकार। आडनाव काय आयटम आणि दुसरा ते कोण आहे दादाला घ्या म्हणून। षटक क्रमांक पहिला बघता बघता इथे मात्र समाप्त झालाय मयूर पन्हाळकर यांच्या स्वरूपामध्ये आणि या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 9 धावा।
एक षटकार शेवटच्या बॉलवरती निश्चितच मात्र येताना पाहायला मिळालं. खूप छान गोलंदाजी होत होती. त्याच्यानंतर मात्र जगन्नाथ यांच्यासारख्या फलंदाजांना तुम्ही थांबून कसं ठेवणार त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळत होती. आणि शेवटच्या बॉलवरती हा षटकार जगन्नाथ यांच्या बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळालं. हा क्लास सातत्याने मेंटेन ठेवणारी जगन्नाथ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर सारखा बलाढ्य खेळाडू 8 धावसंख्या धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 9-9 9 आणि स्कोरबोर्ड. शॉर्ट मिड विकेटमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत इथे आणि बॉलला पकडला जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर आपण प्रथमेशला पाहतोय ते ऑन स्ट्राईकला. 12वे खेळाडू आहेत. दोन्ही 12वे खेळाडूंनी स्कोरबोर्डवरती लक्ष ठेवा. गेम ऑन चालू ठेवायचं आहे. हो त्याच्यानंतर प्रथमेशचं आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. काय खणखणीत आवाज करणारा या सकाळच्या थंडीमध्ये मात्र गृमाट निर्माण करणारा मात्र ठोकतोय ठासून ठोकून. प्रथमेशच्या बॅटमधून आला शानदार षटकार. आणखी एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. त्याचबरोबर आदरणीय सागरजी धोंडे खेड शिवापूर यांचं इथे शुभागमन होताना पात्र आम्हाला मिळत आहेत. शिवगंगा प्रीमियर लीगचे आमचे अध्यक्ष आहेत. क्रिकेट बरोबर जोडणारे हे व्यक्तिमत्व त्यांचंही आम्ही या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र करतोय सहर्ष सर्ज स्वागत. शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि या क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सागरजी धोंडे साहेबांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र प्रथमेश जाळ्यामध्ये अडकेल का? हो अडकलाय. पकडलाय विवेक शिंदेना झेल. गोलंदाजी करण्याचा अप्रतिम इथे मात्र नमुना पेश केला बाबू यानं आणि फलंदाज बाद. बिग विकेट 440 ओव्हरचा करंट लगा. पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती. मयूर पन्हाळकर यांनी मात्र गोलंदाजी हाताळली होती. त्याच्यानंतर बाबू आले आणि बाबू यांनी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट क्रमांक पहिली प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. 2 विकेट इथे मात्र प्राप्त करून दिल्यात. इथे प्रथमेश बाद झाले, अनिल बाद झालेत, जगन्नाथ परंतु अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. परंतु नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये जाताना मात्र पाहायला मिळत आहेत आपल्याला. श्री मालकाश्वर चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा संपन्न होताना मात्र पाहायला मिळतो. अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग शॉट मध्ये तिथे चुकी झाली. बॉल निघालाय टप्पा 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 सीमा रेषा पार आला हा शानदार चौकार. 4 धावा इथे येताना मात्र पाहायला मिळत आहे. त्या 4 धाव्यांना धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. या 4 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा 21 मात्र लागल्या जात आहेत. खूप छान पद्धतीने अनेक मान्यवरांचं इथून संकेतस्थळ पाहायला गेलं तर कालच्या दिवसापासून मांदी आली पाहायला मिळाली. गजबदलेला हा VIP डाईस आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्टार क्रिकेटर सागरजी नवगणे आणि त्याचबरोबर भरतजी निगडेकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांनाही आम्ही निमंत्रित करतोय की आपण ही मात्र या मुख्य अतिथी कक्षामध्ये. अमीरदादा नवगडे यांचंही मात्र इथे शुभागमन झालंय. त्यांनाही आम्ही निमंत्रित करू की आपण इथे यायचं आहे.
भरपूर सारे स्टार क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळाले या 2 दिवसामध्ये, परंतु इथून चांगला बॉल जगू अर्थात जगन्नाथ एनबी ट्रॉफी ज्यांनी गाजवली त्यांच्या बॅटमधून अनेक मात्र धावा स्पर्धा गाजलेले आहेत आणि तेच मात्र फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईकला. परंतु गोलंदाजी मार्कवरती येत आहेत महेश, हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेलेले आहे. महेश पवार लिजेंड खेळाडू 40+ आणखी 40+ क्रिकेट सुद्धा त्यांनी गाजवलंय, परंतु आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मात्र टीम पाहायला मिळते कुसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला सोमेश्वरवाडी, या 2 संघांमध्ये तुब्बल लढाई. ब्लॉकरचा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करणं अपेक्षित होतं तिथे, पण तसं होताना पाहायला मिळालं नाही. एकेला दुहेरीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट. वाव, हेच तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे. एक एक धाव महत्त्वपूर्ण आहे, त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळतात इथे संतोष आणि जग्गू हे दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. झेल पकडला जाईल का, जाळ्यामध्ये अडकले गेलेले आहेत. एक मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय इथे. 440 व्होल्टचा करंट लगा, मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाज बाद, जगन्नाथ बॅक टू डेगाट. त्याचबरोबर आदरणीय संग्रामजी सासवडे यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांनाही आम्ही विनंती करू. स्टार क्रिकेटर आदरणीय संग्रामजी सासवडे यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सागरजी नवगणे, भरतजी निगडेकर आणि संग्रामजी सासवडे आणि अमीरजी नवगणे यांचं इथे शुभ आगमन झालं. या तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नाही आहे तर तुमची जागा अतिथी कक्षामध्ये आहे, तर आम्ही तुम्हाला आदरपूर्वक इथे मात्र निमंत्रित करतो. या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. ओके, स्टार चिखली, स्टार 11 चिखलीचं ते शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्यांना आम्ही विनंती करू की आपण इथे यायचं आहे. 2 धावा तोपर्यंत मात्र येताना पाहायला मिळतात. येते या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 25 धावा 25 स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. इथे आपल्याला महेश पवार इथे मात्र पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे मात्र मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांना हातातून बॉल स्किड झाला, त्याचा फायदा उचलला जातोय. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. ओहो, रनआउटची संधी परत एकदा आहे का? बघता बघता 3री धाव पूर्ण झाली आहे. ओ हो हो हो, हे काय घडलंय मैदानामध्ये? कॉमेडियन एरर्स इथे मात्र ख्यास पाहायला मिळालं. या अशा चुका तुम्ही करू शकत नाही आहेत, कारण अंतिम टप्प्यामध्ये बॅटिंग करताना तुम्ही मागच्या इनिंगमध्ये पाहिलंय की एक धाव किती मात्र महत्त्वपूर्ण आहे ती, आणि त्याच्या अशा या धावा जाणं अपेक्षित नाही आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा आल्यात, आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 28 धावा. प्रसादजी वाडकर साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय सागरजी धोंडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. सागरदादांना विनंती करेन. प्रसाददादांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र ज्या टीमनं आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याने या मोठं योगदान दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. षटक क्रमांक इथे मात्र पाहायला गेलं तर 3रं समाप्त झालंय. 3 षटकानंतर मात्र इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 29 धावा. विजयासाठी 30 धावांची गरज, म्हणजे प्रति ओव्हर मागे तुम्हाला 10च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवायच्या आहेत. चला दोन्ही टीमला विनंती करेन टॉससाठी. मार्काश्वर बॉयज चिखलगाव बी टीम आणि काळभैरवनाथ वणतुंबी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे टॉससाठी यायचं आहे. त्यांचा चला टॉस इथे घेतली जाईल. मी विनंती करेन आमचे या आदरणीय आता उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळतोय ते शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष सागरजी धोंडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या एका मोठ्या मॅचचा आपला टॉस आपल्या शुभ हस्ते मात्र संपन्न होईल आणि तिथे संकेत धनावडे सर जोडले जातील. थँक्यू. चल लगेच फलंदा आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. मंकाळेश्वर बॉईज ब संघ आणि त्यांच्या विरुद्ध काळभैरवनाथ वडतुंबी या संघाचा टॉस आपण उडवत आहोत. वडतुंबी टीमचे कॅप्टन या पळत या टॉस बॉक्सच्या मंचावरती. खरं तर काळभैरवनाथ वडतुंबी संघ आमच्या आंबावडे खोऱ्यातला अर्थात रायरेश्वरच्या पायथ्याशी असलेलं एक आदर्श गाव आहे, आणि त्या गावाच्या विरुद्ध खेळत असताना आमचं मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव ब संघ
सागर धोंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. वर्तुंबी टीमचे कॅप्टन कुठे आहेत? वर्तुंबी टीमचे कॅप्टन लगेचच्या टॉससाठी अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वर्तुंबी टीमचे जर खेळाडू या ठिकाणी आले असतील कर्णधार तर या लगेच टॉससाठी. सेकंडची मॅच आपण पाहतोय, सेकंड राऊंडची मॅच. यामध्ये मॅच खूप चुरशीची आहे. एकीकडे आपण पाहतोय सोमेश्वर वाडी आणि त्या टीमच्या विरुद्ध असताना मयूर पन्हाळकर यांची श्री 11 टीम. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करत आहोत आणि नेक्स्ट मॅच काय भैरवनाथ क्रिकेट संघ वर्तुंबी टीम त्यांच्या विरुद्ध मंकाळेश्वर ब संघ. यानंतरचा सामना 3 षटकांचा राहील. सर्व जे भोर तालुक्यातले गाववाईज क्रिकेटचे लॉट्स आहेत ना ते सर्व सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. मैदानामध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडवतोय. वर्तुंबी संघ वारंवार विनंती केली जाते, वर्तुंबी आपले कॅप्टन पळत फक्त कॅप्टन या टॉस उडवा आणि त्यानंतर तुमच्याकडे आहे 15 ते 20 मिनिटं. हा पळत आहे. यस, तत्पूर्वी आपण समालोचनाकडे जाऊयात. सर तुम्ही 5 मिनिटं तोडतो समालोचन चालू करा, मॅच चालू करा तुम्ही. चला मॅच ऑन करायची आहे प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. आणि यानंतर भोर क्रिकेट असोसिएशनच्या सगळे जेवढ्या मॅचेस आता इथून होणार आहे त्या 3 षटकांचे राहणार आहे, त्याची कृपया दक्षता घ्या. मॅच ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. 30 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. पहिलाच बॉल जाळ्यामध्ये अडकणार का, पण तो नाही आहे. बॉल स्किड झालाय, बॉल गेल्या मागच्या दिशेनं अज्ञात वसामध्ये 1 धावेसाठी आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकाला मात्र सुरुवात झाली आहे आणि पाहायला गेलं तर इथे खूप छान क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एका बाजूला पाहायला गेलं तर बॉल द्यायचा प्लीज. चेक. या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडूयात. वर्तुंबी टीमचे कॅप्टन राज सायकर या ठिकाणी आलेले आहेत आणि राज यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी खेळत असताना मंकाळेश्वर बॉईज बस संघाचे कॅप्टन विकाजी सागर यांच्या शुभ हस्ते शुभ आपण टॉस उडवतोय. एडीचा कॉल, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे मंकाळेश्वर बस संघ. तुमचा निर्णय काय? आम्ही फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. काल दुबईमध्ये होता आणि खास हे सामने खेळण्यासाठी दुबईवरून तुम्ही या स्पर्धेसाठी आला आहात. कसं वाटतं, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. ह्या आयोजन करताना आम्हाला खूप कठीण परिश्रमातून सामोरं जाता आलं. सर्वांनी एकत्रित होऊन हे आयोजन केलं, त्यांच्याबद्दल मी सर्वांचं कमिटीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज फर्स्ट टाईम मला ब टीमचा कप्तान केला, त्याबद्दल मी मंकाळेश्वर बॉईज यांचं पण आभार व्यक्त करतो. पण पहिल्यांदाच माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी आलेली आहे, तरी मी ती पेलण्याचं संपूर्णपणे प्रयत्न करतो आणि आमच्या टीमला विजय कसा होईल हे दाखवून देईल सर्वांना. खरं तर हे बाहुबली होते चिखलगावचे आणि त्यांना बॉलिंग घ्यायची होती, त्यांनी बॅटिंग घेतले. टीमने सांगितलं यांचं काय ऐकू नका, यांनी एंट्री भरली म्हणून यांना मी कॅप्टन केलं. ओल्टो कॉम्बोक सर थोडीशी मस्करी केली, मस्करी पाहिजे आयुष्यामध्ये. धन्यवाद. यस निश्चित सर, कारण पेशंट ICU मध्ये असतात आणि अशी मजाक तो चलना चाहिए. खूप छान. आता ही व्हिडिओ संध्याकाळी सगळ्यांच्या ग्रुपवरती पाहायला मिळणार आहे आपल्याला. पण इथे तोपर्यंत पाहायला गेला तर सर मैदानामध्ये बरंच काय घडताना पाहायला मिळालेलं आहे, कारण इथे मयूर पन्हाळकर हे मात्र बाद होताना मात्र पाहायला मिळतात आणि महत्वाची विकेट इथे मात्र मोठा बुरुज ढासलताना पाहायला मिळालं. कुसाईवाडी टीमला मात्र धक्का बसला पहिला, आणि पहिला धक्का कोणाच्या स्वरूपामध्ये बसलाय तर तो आहे मयूर पन्हाळकर. मयूर पन्हाळकर बाद झाले. आता मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात अतुल. असं त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आमच्या समवेत समीरजी धोंडे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर आकाशजी धोंडे कालच्या दिवसभरामध्ये गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय.
हा बॉल पाहायला गेला तर तिथे ही संधी आता हे आपण पाहायला गेलं तर सोमेश्वर वाडीचे मात्र खेळाडू मात्र इथे त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे कारण मयूर पन्हाळकर यांना मात्र बाद करण्यामध्ये पहिल्या P1च्या षटकामध्ये यश आलंय आणि तो यश प्राप्त करून दिलंय तर हा खेळाडू आहे त्याचं नाव आहे जगन्नाथ जगू हे असंच नाव घडलं नाहीये हे टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र या टेनिस क्रिकेट पटलावरचा कोहिनूर हिरा का म्हटलं जातं NB ट्रॉफी खेळले आहेत अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळलेले आहेत तालुक्याचं क्रिकेट खेळलेले आहेत हाफ क्रिकेट खेळले आहेत परंतु त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न बॉल वन बाउन्स सीमारेषा पार आल्या धावा 4 4 4 चौकार पारी प्ले मध्ये चांगला बॉल इथे मात्र हाताला होता शूटर बॉल होता त्याला मात्र चांगल्या पद्धतीने इथून शूट केलंय आणि ती कलात्मकता मात्र अतुल यांच्याकडे आहे आणि ते पाहायला गेले वन बॉस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कलात्मक पद्धतीने खेळलेला शॉट अतुल यांच्या मात्र बॅटमधून पाहायला मिळाला 4 धावा धावपलकावरती 6 धावा लागले जात आहेत 30 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत हा षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे P1चा षटक आहे चौकार आलाय मयूर पन्हाळकर बाद झालेत अतुल आहे तिथे आता स्ट्राईक एंडला हो हाय बॉल चांगला परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसरा विकेट येईल का हो आलाय दुसरा विकेट आणि तो कोणाचा आलाय तर अतुल यांचा आलाय फलंदाज बाद P1च्या षटकामध्ये जगन्नाथ आता जगू मात्र आपल्या टीमला 2 विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत काय गोलंदाजी केली आहे जगन्नाथ मांढरे काय नाव आहे नावाला जोपासणारं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं सोमेश्वर वाडी गावासाठी खेळणारे क्रिकेट गावासाठी क्रिकेट खेळता खेळता मात्र पाहायला गेला तर मोठं नाव झालं जरूर तिथे परंतु गावाच्या बरोबर सातत्याने जोडलेलं नाव राहिलंय ते नाव आहे जगन्नाथ मांढरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल बाबर हे मात्र जाताना पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द सिरीज ची सायकल ही मात्र इथेही आले आणि कौतुक करावं लागेल आमचे कृष्णा सर स्वतः खूप मेहनत कालच्या दिवसापासून घेताना पाहायला मिळतात इथे आणि तीही मात्र बक्षीस स्वरूपातली सायकल इथे मात्र आलेली आहे आणि या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून देण्याचं काम केलंय या सगळ्याच मार्केश्वर बॉईजनं मात्र पाहायला मिळतोय आपल्याला चिखल गावाचं नावाचं जोपासना इथे मात्र पाहायला मिळालं वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि षटक क्रमांक पहिला यशस्वी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते जगन्नाथ मांढरे यांच्या स्वरूपामध्ये कारण या षटकामध्ये धावा आल्यात त्या 7 आणि महत्वपूर्ण 2 विकेट गेलेत मयूर पन्हाळकर आणि अतुल यांच्या स्वरूपामध्ये मात्र हे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले काय गोलंदाजी केली आहे जसा षटक हवा होता ना तो षटक मात्र मयूर पन्हाळकर बाद झालाय त्याच्यानंतर मात्र वाटला असेल इथे सोमेश्वर वाडीला की होय हा षटक आपल्या नावी जातोय आता मात्र या खेळामध्ये आपण पकड निर्माण केली पाहिजे आणि तो पकड निर्माण करण्याचं काम करतात की काय तोपर्यंत 5व्या बॉलवरती अतुललाही बाद करण्यामध्ये यशस्वी झाले जगन्नाथ मांढरेकर हे गोलंदाज तर नवीन गोलंदाज संतोष आलेत अनुभव आहे त्यांच्याकडे वाव कटर बॉल स्विंग ऑन द मिस इथे मात्र पाहायला मिळालं परंतु यष्टिरक्षण चूक झाली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेले येताना पाहायला मिळणार आहे धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा ओमसाई MTC आमचे कुणाल शेठ मात्र यांचा चॅनल खूप आज लोकप्रियतेवरती असताना पाहायला मिळतोय प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रीय असोसिएशन मधील प्रत्येकांची पहिली इच्छा आहे ती MTC लाईव्ह ओमसाई MTC क्लॅरिटी क्लिअर व्हॉइस सगळ्यांचं परफेक्ट मिलाप या क्रिकेटचं बहार क्रिकेटचं सौंदर्य कसं खुलवायचं ते मात्र ओमसाई MTC कुणाल शेठ मात्रे आणि आमचे मोरेश्वर असतील आमचे ते मात्रे असतील या सगळ्यांना माहिती आहे कॅमेरामन यांचं कौतुक करावं लागेल का आजच्या दिवसापासून आलेल्या मान्यवरांचं इथून मात्र फोटो सेशन कॅप्चरिंगच्या सगळ्या गोष्टींची कलात्मकता त्यांच्याकडेही आहे 80,000 प्लस सबस्क्रायबर आपल्याला त्यांचे पाहायला मिळतात आणि अगदीच या आठवड्यामध्ये किंवा या सीझनमध्ये लाखाच्या वरही मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत जर का तुम्ही ओमसाई MTCला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच मोबाईल काढा आणि सबस्क्राईब करा फाईन लेगमध्ये खेळलाय तुम्हाला मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासावी लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेला तर गोलंदाज फलंदाजांची व्यसन ओढताना मात्र पाहायला मिळत आहेत दबाव तंत्र मात्र वापरला जातोय गोलंदाजांकडनं फलंदाजांवरती परंतु हा क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये कारण आता इथून विजयासाठी गरज आहे ते येणारे बॉल असणार आहे ते
8 आणि 22 धावांची गरज. 8 बॉल 22. आठ बॉल 21 माफी असावी. बाबू बेबले समोर मात्र स्ट्राईकला पाहायला मिळते. संतोष गोलंदाजी मार्कवरती. हा फटका खेचला. फ्लॅटेड शूटर बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणतीच चुकी करणार नाही आहेत. पकडला गेला. झेल फलंदाज बाद. हो हो हो, इथे दाखवतात सोमेश्वरवाडीचे मात्र खेळाडू अप्रतिम. गोलंदाजी चांगली झाली. प्रथमतः मात्र इथून बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली झाली, त्याच्यानंतर गोलंदाजी चांगली झाली. क्षेत्ररक्षणही मात्र चांगलं होताना पाहायला मिळतोय. आणि आता इथून मात्र फलंदाज बाद झालेत बाबू बेबले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. विवेक, तुम्हाला गवगवीत यश प्राप्त करावं लागेल. तुर्तास तरी मात्र हा खेळ आपण पाहायला गेला तर सोमेश्वरवाडीच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतंय. पण तो असा क्रिकेट बदलत जातो आणि इथून तुम्हाला मात्र चांगला खेळ कसं करायचा त्याचा उत्तम उदाहरण तुम्हाला मात्र इथे द्यायचं आहे. का सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. आता निराशा इथे आलेली आहे ते कुसाईवाडी टीमच्या बाजूनं. पण कुसाईवाडीकडे सुद्धा तेवढे चांगले फलंदाज आहेत, परंतु ती फलंदाजी होताना पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज विकास आलेत मिडल ऑर्डर मध्ये इन ऍक्शन पास मध्ये. सोमेश्वरवाडी प्लीज अतिरिक्त वेळ खर्च करू नका. जगन्नाथ, याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे सगळे आयोजक टीम मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. मार्केश्वर बॉईज चिकलगाव बी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये काळभैरवनाथ वडतुंबी या दोन संघांमध्ये मात्र सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल पाहायला गेला तर वाईट बॉल आलेला आहे. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल आलेत आणि ऑन साइडला खिचून काढला. परत एकदा आपण पाहायला गेलं तर 0. इथे मात्र धाव येणार नाहीये. इथे मात्र आपल्याला पाहायला गेलं तर आता मात्र उर्वरित 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. मयूर पन्हाळकर बाद झाले कारण इथून मात्र फक्त 30 धावांची गरज होती. मयूर पन्हाळकर असते तर कदाचित इथून मात्र 2 षटकांमध्ये मॅच संपली असते का त्याची चर्चा. परंतु पाहायला गेला तर इथून थोडंसं संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कुसाईवाडी टीम. हाही फटका मात्र फसलेला पाहायला मिळतोय. जगन्नाथ जगू मात्र आहे डाऊन द बॉल आणि इथून मात्र खेळीची समाप्ती होईल. विवेक या मात्र फलंदाजांची. अतुलची मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून अतुल बाद झाले. आता मात्र इथून समीकरण बदलली गेलीत. येणारे 3 बॉल 4 बॉल असणार आहेत आणि 4 बॉल मध्ये 20 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. काय मॅच खेळली आहे सोमेश्वरवाडीनं. मात्र जगन्नाथ यांची फलंदाजी पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेश बाद झाल्यानंतर जगन्नाथ यांनी मात्र ती बाजू सांभाळली होती तिथे. जालेंदर पन्हाळकर काका आमचे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरती खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर ज्यावेळी मात्र इथून कुसाईवाडीची मात्र मॅच असतो आणि किंवा मयूर पन्हाळकर ज्या ठिकाणी खेळायला जातात त्यावेळी मात्र आपण जालेंदर पन्हाळकर यांना मात्र आपण तिथे उपस्थिती त्यांची पाहायला मिळते. आणि तेच खेळाडू आणि सगळ्यात तरुण यष्टीरक्षक म्हणून त्यांची गणना केली जाते. ना टायर्ड होऊ ना रिटायर्ड होऊ अशी त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. याही वयामध्ये जालिंदर पन्हाळकर यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळतात आणि तेवढे चतुरी आहे ते. आणि तेच मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 20 धावा येतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. 5 चौकार तुम्हाला इथे ठोकावे लागतील, परंतु हा बॉल वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय. इथे एक अतिरिक्त धाव मात्र पाहायला मिळणार आहे आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 11च्या घरामध्ये अजूनपर्यंत 19 धावांची गरज असणार आहे ते विजयासाठी. 4 बॉल मध्ये 4 बॉल 19 समोर आहे जालेंदर पन्हाळकर. बॉल खेचून जरूर काढला तिथे मात्र पाहायला गेला तर एकच धाव मात्र मिळणार आहे तिथे.
आणि एका दुहेरीने मात्र फारसा काही फरक पडणार नाहीये आणि तोपर्यंत पाहायला गेला तर आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत विजयासाठी त्या 18 धावा. चल मार्केश्वर बॉयज चिखलगाव बी टीम, आपण काय निर्णय घेतला? लगेच तिथे बाउंड्री लाईनच्या जवळ या. त्याचबरोबर वडतुंबी गाव बॉलिंग आहे, आपण तयार राहायचंय. हा फटका फसलाय, जरूर तिथे संधी आहे तिथे झेल घेण्याचा. बा कॉल करा, समोरासमोर येऊ नका. झेल ड्रॉप जरूर झालाय तिथे आणि तोपर्यंत एकच धाव मात्र घेतात, कारण आता या मॅच मध्ये फारसं काही उरलेलं नाहीये, कारण सोमेश्वर वाडेने मात्र परिपूर्ण जबाबदारी ते मात्र घेतली गेलेली आहे. ती जबाबदारी पार करताना मात्र पाहायला मिळत आहेत. मग बॅटिंगची असो, गोलंदाजीची असो, क्षेत्ररक्षकांची असो, क्षेत्ररक्षकांनीही सुद्धा चांगलं खेळ इथे मात्र केलंय सोमेश्वर वाडीच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 17, आणखी एक डॉट बॉल मात्र त्यांना पाहायला मिळतोय इथे. आता 1 बॉल 17 ची गरज आहे. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात इथे आपल्याला. मार्केश्वर चषक 2025 चं चांगलं आयोजन आणि त्या आयोजनाबरोबर जात असताना खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. कालच्या दिवसापासून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील भरपूर असोसिएशन इथे खेळताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलात तर तुम्ही आता भोर क्रिकेट असोसिएशनचा एक क्रिकेट तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. अभिजित नवीन फलंदाज मैदानामध्ये. अभिजित लवकर जायचंय, चला. तोपर्यंत आपण शुभम वालेकर यांचे सरचे स्वागत करतोय. त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. 1 बॉल 17 ची गरज. चांगली जिद्द इथे मात्र पाहायला मिळाली. हो काय क्रिकेट खेळले गेले आणि अप्रतिम मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. गौडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाहीये आणि ते धाडस केले सोमेश्वर वाडीच्या मात्र या क्रिकेटरनं. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. कॉंग्रॅच्युलेशन टीम सोमेश्वर वाडे. हार्ड लक कुसाई.